आजारी असताना याचा मला फोन आला होता. बोंगशेज तो कधी मला शरद नाही म्हणत. तो फोन केल्यावर वेगवेगळ्या नावाने असे हाका मारतो. बोंगशेज लवकर बरं व्हायचं, एक सिनेमा करतोय. तेव्हापासून त्याच्या डोक्यात होतं की हा सिनेमा जेव्हा करेन तेव्हा वडिलांचा रोल हा, आणि मला म्हणाला चायला ते बरोबर त्या रोलसाठी. आता मी तसं दिसत नाही, सिनेमात दिसतो तसा. आता पूर्णपणे बदललोय मी. पण तेव्हा जे काही झालं होतं नॅचरली त्या आजारपणानंतरचं जे माझं शरीर, यष्टी, माझा चेहरा, माझ्या डोक्यावरचे केस आणि हे सगळं ते इतकं सूट होतं, आणि त्याचा एवढा सुपर्ब वापर त्यांनी केला. आणि जो शब्द दिला होता आजारपणात, तो शब्द त्यांनी पाळला. 2 माणसं आहेत अशी, हा आणि केदार शिंदे. या दोघांनी मला आजारपणात शब्द दिला होता की तू बरा झालास की तुझ्यासाठी एक सिनेमा आहे. म्हणजे मी ह्या कॅन्सरच्या ऑपरेशन नंतर जेव्हा बिग बॉसचं पहिलं प्रोमो शूट केला ना, तर मी अख्खा आतमध्ये ट्यूब लावून इथे पिशव्या बांधलेल्या आणि शूट केलेल्या. मी इथे पोटात बिटात सगळ्या ट्यूब होत्या, कारण त्यांना प्रोमो जायचा होता. पण इट डझंट, देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम. म्हणून मी श्रेयसला पण म्हटलं, अभि वी आर एज गुड एज न्यू. माझ्याकडे पण 3 आहेत. एकदा तिघांच्या जिद्दीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. माझ्याकडे 3 स्टेंट्स आहेत, आणि मी स्टेंटमॅन म्हणतो स्वतःला. माझ्याकडे 2च आहे. नाही नाही, पण ते राहू दे तेवढंच. आणि काही नाही. आणि आता युअर हार्ट इज एज गुड एज न्यू. म्हणजे मला अजून आठवतं की मी माझं ज्याला अँजिओप्लास्टी झाली, तर मी डॉक्टरला सांगितलेलं की मी हॉस्पिटलचे कपडे घालणार नाही, मला थोडंसं. म्हणून मी माझ्या घरचे कपडे घालून ते हिंदुजामध्ये, आणि मी स्वीट घेतलं. त्या वाजलं रूम होती. मी सांगतो, ती स्वीट रूममध्ये पार्टी रूम असायची. सकाळी यायचे काय खायला, अरे त्या रूममध्ये म्हणजे सकाळ नाश्ता भरून ठेवला असायचा मेजानी. आणि मी अर्धा तिकडे, फक्त तिकडे पत्ते आणि बाकी सगळं चाललं नाही, बाकी सगळं चालू होतं. तर माझा डॉक्टर रोज यायचा, मग मला तिकडून बोलवायचे, डॉक्टर आलाय. एकदा मला डॉक्टर म्हणाला की तू मला कधीतरी त्या बेडवर दिस, मी येईन ना जेव्हा व्हिजिटला, कधीतरी त्या बेडवर दिस. त्यामुळे ना इथे खूप तुम्ही स्ट्रॉंग असायला लागतं तुम्हाला सर्व्हायवल असेल तर. कॅन्सरचा मला जेव्हा रिपोर्ट आला आणि मी धमाल करत होतो रूममध्ये, मग तो डॉक्टर मेधाला म्हणाला, याला माहिती आहे याला काय झालं. तर मला ना हसावं का रडावं कळलं ना. म्हटलं यू शुड बी हॅपी, व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू डू. मी असं डिप्रेशनमध्ये बसून की मला कॅन्सर झालं म्हणून बसायचं का. नाही, म्हटलं आय विल ओव्हरकम दिस. हा थॉट तुमच्या डोक्यात असणं खूप गरजेचं आहे की आय विल ओव्हरकम दिस. आणि त्यामुळे मी अजूनही आहे. म्हणजे माझ्यात प्रॉब्लेम नाही आहे तसे नाही, खूप आहेत, पण मी सांगत नाही. पण आय प्रिटेंड ॲज इफ मी आत्ता मॅरेथॉन धावू शकतो. अजिबात नाही, 3 किलोमीटर पण धावू शकत नाही. पण यू हॅव टू बिलीव्ह दॅट यू विल रन. माझं ते म्हणणं आहे.